नमस्कार. मी भरत वेदपाठक. माझ्या वेदवाणी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज वेदवाणीमध्ये एक वेगळा विषय, कंट्री हिप्नॉसिस म्हणजे देश संमोहन. संमोहन हे सगळ्यांना माहिती आहे. वैयक्तिकरित्या संमोहन केलं जातं आणि समूह संमोहन देखील केलं जातं. संमोहनाचे प्रयोग अनेकांनी पाहिले देखील असतील. यामध्ये एका व्यक्तीला संमोहित करून त्याला आपण जे सांगू ते आदेश पार करायला, पूर्ण करायला, स्वीकारायला भाग पाडलं जातं. आता भविष्यामध्ये अशा पद्धतीनं देशाला हिप्नोसिस केलं जाईल का? आणि ते शक्य आहे का? हा एक कल्पनेतील किंवा कल्पनेपलीकडील विषय म्हणूयात. थोडासा आत्ता आपण मनोरंजनाचा भाग असं समजून घेतला तरी चालेल, पण कदाचित न जाणो भविष्यात हे शक्य होऊ शकेल आणि एखादा देश सॅटेलाईट थ्रू सोडलेल्या विद्युत चुंबकीय लहरींच्या माध्यमातून कंट्रोल केला जाईल. असं होऊ शकतं. ज्या विद्युत चुंबकीय लहरी माणसाच्या शरीरातून निघतात त्यांचं सूक्ष्म अध्ययन होऊन माणसाचं वर्तन विद्युत चुंबकीय लहरींवर कशा प्रकारे परिणाम केलं म्हणजे नियंत्रणात येऊ शकतं याचा अभ्यास होऊ शकतो. आणि या अभ्यासाच्याद्वारे जर अशा विद्युत चुंबकीय लहरींवर दुसऱ्या विद्युत चुंबकीय लहरींचा दाब टाकून किंवा विशिष्ट पद्धतीची रचना करून, जसा आपण टी व्हीचा रिमोट कंट्रोल वापरतो तशा पद्धतीनं माणसांवर देखील भविष्यात रिमोट कंट्रोल येऊ शकेल का? कल्पनेचा विषय. पण जर असं झालं तर कदाचित मग काय होईल? ज्या देशाला हे यंत्र सापडेल तो एखादा देश सॅटेलाईट थ्रू नियंत्रित करेल आणि मग त्या देशातील लोक त्यांना नियंत्रित करणाऱ्या देशाने दिलेल्या कमांडप्रमाणे वर्तन करू लागतील. आपापसात भांडतील, देशाच्या विरोधात उठाव करतील, त्यांची बुद्धी चाळावेल. स्वतःच्या नियंत्रणात ते राहणार नाहीत, परंतु स्वतः आपण शाबूत आहोत बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या असं त्यांना वाटत राहील आणि त्यांच्यामध्ये निर्माण होणारी ही विकृती मग देश विघातक होत जाईल. आणि देशाविरोधात उठाव झाला, असंतोष झाला, देश असंतोष झाला की मग तिथे अशा पद्धतीनं कारवाई करणारा, अशी गुप्त कारवाई करणारा देश येईल आणि म्हणेल तुमच्या देशामध्ये अशांतता आहे, आम्ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी येत आहोत. म्हणून मग जगाचे फौजदार असणारे देश अशा देशामध्ये चंचू प्रवेश करतील, हळूहळू शक्ती प्रवेश करतील. मग तेथील देश कळत नकळतपणे माणसांना अशा पद्धतीनं हिप्नॉसिस करून, संमोहित करून ताब्यात घेतील. असं होईल का? चला एक कल्पना म्हणून आपण विचार करून पाहूया.